नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। सोलापूर जिल्ह्यामध्ये अपघातांचं प्रमाण काही केल्या थांबे नाही। दररोज एक ना एक ठिकाणी तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये अपघात होत असल्याच्या घटना आढळून आल्यात। आज सोलापूर शहरामध्ये झालेल्या अपघातामध्ये 3 जणांचा जागेवरच बळी गेला आहे, तर या अपघातामध्ये 7 जण गंभीर जखमी झालेत। पंढरपूर लाईव्हच्या दर्शकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की पंढरपूर लाईव्हवरच्या बातम्या आम्ही इतर सोशल मीडियावर शेअर करत नाही। त्यामुळे जर आपण पंढरपूर लाईव्हचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद। आत्ताच्या घडीची एक खळबळजनक घटना समोर येत आहे। बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। सोलापूरमध्ये हैदराबाद रोडवरील कृषी संशोधन केंद्रालगत गॅरेजमध्ये थेट बकलर घुसल्याने 3 ठार तर 7 जण गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। या अपघातात हैदराबाद रोडकडे जाणाऱ्या आणि सोलापूरकडे येणाऱ्या 2 दुचाकींचा चक्काचूर होऊन दोघे जागीच ठार झाले, तर एक जण शासकीय रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच मरण पावला। आसिफ चांदपाशा बागवान वय वर्ष 45, तोहिद माजिद कुरेशी वय वर्ष 20 राहणार सरोदेनगर सोलापूर, विवेकानंद राजकुमार लिंगराज वय वर्ष 55 राहणार सतनाम चौक लष्कर सोलापूर अशी ठार झालेल्यांची नावे आहेत। जखमींमध्ये वाजिद अलीम कुरेशी वय वर्ष 49, माजिद महबूब चौधरी वय वर्ष 36 राहणार दोघे सरोदेनगर सोलापूर, करीम बादशाह बेपारी वय वर्ष 28 राहणार वैदंगिरी तालुका अक्कलकोट यांच्यासह आणखी 3 ते 4 जणांचा जखमीत समावेश आहे। अपघातस्थळी पोलिसांनी बग्यांच्या गर्दीला पांगवून तातडीने क्रेनच्या मदतीने गॅरेजमध्ये घुसलेला बकलर काढला। सुसाट बकलरच्या या अपघातात दुचाकीसह अन्य वाहने चक्काचूर झाली। काय घडतंय हे कळण्यापूर्वीच हा प्रकार घडल्याने एकच हल्लोकोळ उडाला व आरडाओरडा सुरू झाला।